अहो थांबा. रोज कसलं ते टिफिनचं टेन्शन. आजपासून तुमचं टेन्शन हे माझं टेन्शन. तुम्ही तुमचं टेन्शन माझ्याकडे ट्रान्सफर करा. हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. आजपासून मी तुम्हाला लंच बॉक्समध्ये मुलांना काय द्यायचं आहे त्याची एक नवीन सिरीज चालू करणार आहे. त्याचा हा पहिला एपिसोड. त्यासाठी मी इथे एका बोलमध्ये 1 वाटी नाचणीचं पीठ, त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा आणि मी इथे ताकाचा वापर केला आहे 1 वाटीचा. जर तुमच्याकडे दही असेल तर ते तुम्ही अर्धा वाटी घ्यायचं आहे आणि हे मिश्रण छान मिसळून 10 मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे. आता आपला इथे रवा छान फुललेला आहे, त्याच्यामुळे आपलं बॅटर जे आहे थोडं घट्ट झालेलं आहे. त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता आपण सगळ्यात आधी स्टीमर तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे स्टीमरमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते बॉईल करायला ठेवलेलं आहे. इथे इडलीच्या प्लेटला छान असं तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण आपल्या बॅटरमध्ये थोडा अर्धा चम्मच इनो घालणार आहे. तुम्ही इथे सोड्याचा सुद्धा वापर करू शकता आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केलेलं बॅटर आपल्याला सगळं इडलीच्या साच्यामध्ये छान असं टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला ही इडली 15 मिनटासाठी मीडियम गॅसवर चांगली स्टीम करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही आपल्या इडल्या किती छान अशा स्टीम झालेल्या आहे आणि छान फुलल्यासुद्धा आहेत. आपली इडली थंडी होती तोपर्यंत आपण भाज्यासुद्धा कट करून घेऊया. इथे मी गोबी, हिरवी मिरची, कांदा, हिरवी ढोबळी मिरची आणि लाल ढोबळी मिरची आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. बघू शकता इथे आपली इडली किती सॉफ्ट बनलेली आहे. त्या इडलीचे इथे मी 4 भाग करून घेतलेले आहे. आता कढईमध्ये थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये राई, कढीपत्ता, चण्याची डाळ, उडदाची डाळ टाकून त्याच्यामध्ये 2 मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहे आणि त्याला छान फ्राय करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये चिरलेला कांदा, सर्व भाज्या आपल्याला घालायच्या आहे आणि छान 2 मिनटासाठी परतून घ्यायचं. आपल्याला इथे भाज्या शिजवायचा नाही आहे, फक्त तेलामध्ये थोड्याशा अशा परतून घ्यायच्या आहे. आता मी याच्यामध्ये हळद, थोडी धनिया पावडर आणि 1 चम्मच सांबार मसाला घातलेला आहे. ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये आपली कट केलेली इडलीसुद्धा घालायची आहे आणि थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे. असा टिफिन बघितल्यानंतर तुमची मुलं नक्की तुम्हाला थँक्यू म्हणतील.